संसदेत विशाल पाटलांचं इंग्रजीत भाषण. पहिलाच प्रश्न सांगली आणि कोल्हापूरकरांसाठी. राज्यातील लोकसभा निवडणुकीत यंदा लक्षणीय लोकसभा मतदारसंघ ठरलाय तो सांगलीचा. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या नातवाने इच्छा जाहीर करूनही काँग्रेसला ही जागा सुटली नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसच्या वाटेला गेली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून पहिलवान चंद्रहार पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आणि त्यानंतर काँग्रेसकडून तयारी केलेल्या आणि इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा. आता लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील सर्वच खासदार दिल्लीत पोहोचले आहेत. आज खासदार विशाल पाटील यांनी संसदेत आपलं पहिलं भाषण केलं आणि सांगली कोल्हापूर सीमावासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित केला. विशाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. पाटील यांच्यासह महाराष्ट्रातून पहिल्यांदा दिल्लीत पोहोचलेल्या इतरही खासदारांनी शपथ घेतली. त्यामध्ये निलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला, कारण इंग्रजी येत नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांना माजी खासदार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सुजय विखे यांनी डिवचलं होतं. आता सांगलीचे अध्यक्ष खासदार विशाल पाटील यांनीसुद्धा इंग्रजीत भाषण करून पहिल्याच प्रश्नाने सांगली आणि कोल्हापूरकरांचं मन जिंकलंय. माननीय सदस्य श्री विशाल पाटिल जी, Thank you, Madam Speaker. I'd like to, through you, draw the attention of the House to an important matter regarding my constituency of Sangli, especially, and also the entire Western Maharashtra region, which has been affected by floods various times in the past few years, or few decades, 2005, 2019, and 2021. आज वापस वही स्थिति निर्माण हो रही है. The CWC has set clear guidelines on the dam levels in the two states, so especially the dam of Maharashtra, Koyna Dam, and the Almaty Dam of Karnataka. But the CWC norms are being flouted in both the states. I therefore request the government to intervene. I would have only 4 or 5 basic requirements from the government, that they should enforce the CWC guidelines in the Krishna river sub-basins. They should implement real-time monitoring of dam levels across both the states. This is Krishna, Koyna, and Panchganga rivers. Develop a comprehensive flood management plan. Invest in flood mitigation infrastructure and establish interstate coordination for synchronized water release. Ma'am, we've heard in the speech of the finance minister where she spoke about Assam also. I request that something should be done also for Western Maharashtra floods, because it's an important matter. Huge loss of lives, huge loss of cattle, livestock, and also huge loss of property. I really urge the government to intervene, get the two governments together and work on it. Thank you so much. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.